आजपासून भाजपाचं महाविजय अभियान सुरू होते। राज्यातील मिनी विधानसभेसाठी भाजपा रणशिंग फुंकणार आहे। मुख्यमंत्र्यांची जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि आजपासून भाजपाचं हे महाविजय अभियान सुरू होते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पालिका निवडणुकांसाठी या बैठकीमध्ये रणनीती ही आखली जाणार आहे। निश्चितपणे हे महत्त्वाचं अधिवेशन आहे, मोठं अधिवेशन आहे। जे काही आमचे सगळे राज्यातले महत्त्वाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना या अधिवेशनात निमंत्रित केलेलं आहे। एकीकडे त्यांचे आभार देखील आम्ही मानणार आहोत आणि त्यासोबत त्यांना पुढची दिशा देखील या अधिवेशनात आम्ही देणार आहोत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडले। जयेश, अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे आगामी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे भाजपाचं अधिवेशन आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिर्डीच्या या पावनभूमीमध्ये 3.0 यांच्या राज्याच्या अधिवेशनाची आज या ठिकाणी सुरुवात होत आहे। या ठिकाणी राज्यभरातील अनेक नेते मंडळी या ठिकाणी शिर्डीत दाखल होणार आहेत आणि कार्यकर्ते जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहेत। हा जो मेळावा आहे अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे, कारण की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात या ठिकाणी भाजपा जे आहे ते रणशिंग फुंकणार असल्याचं बोललं जात आहे। आज दिवसभरात अनेक भाजपा नेत्यांचे विचार मंथन या ठिकाणी होणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या अधिवेशनाचा पहिल्या सत्राची सुरुवात करणार आहेत। तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील या निवडणुकीसंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। पहिल्या सत्राचा समारोप जो आहे तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने होणार असून दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार असल्याचं बोललं जात आहे। या अधिवेशनाचा समारोप हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने होणार आहे। या अधिवेशनाचं जे महत्त्वाचं जे आहे, ज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचा अभिनंदनाचा प्रस्ताव देखील या अधिवेशनामध्ये सादर केला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात महाविजय 3.0 ची घोषणा देखील केली जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भातील रणनीती जी आहे ती या ठिकाणी मात्र या अभियानाला सुरुवात कधी होणार आहे, तयारी कशी सुरू आहे, किती वाजता सुरुवात होणार आहे? अतिशय जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। 3 एकरामध्ये 3 पंडाल जे आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यांचे सुपुत्र माजी खासदार सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी शिर्डीमध्ये जे आहेत या ठिकाणी नियोजन झालेलं आहे। जवळपास 15,000 पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या कडून मिळत आहे। धन्यवाद जयेश दिलेल्या माहितीबद्दल।